नमस्कार मित्रांनो. आजचा आपला विषय आहे दसरा म्हणजेच विजयादशमी. भारत हा सण उत्सवांचा देश आहे. येथे प्रत्येक ऋतूतील बदल आणि धर्म परंपरेनुसार असंख्य सण साजरे केले जातात. त्यामध्ये दसरा हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे. दसऱ्याला विजयादशमी असेही म्हणतात. हा सण प्रामुख्याने आश्विन शुद्ध दशमी या दिवशी येतो. हा दिवस शौर्य, विजय, सद्गुणांचा अभ्युदय व दुष्ट शक्तींचा नाश यांचे प्रतीक मानला जातो. दसऱ्याचा ऐतिहासिक व पौराणिक संदर्भ. दसरा या सणामागे अनेक धार्मिक कथा व संदर्भ आढळतात. राम रावण युद्ध. त्रेतायुगात भगवान श्रीरामाने रावणावर विजय मिळवून सीतेची सुटका केली. त्या दिवशी आश्विन शुद्ध दशमी होती. त्यामुळे हा दिवस विजयादशमी म्हणून ओळखला जाऊ लागला. महिषासुरवध. देवी दुर्गेने नवरात्रीत महिषासूर या दैत्याशी प्रचंड युद्ध करून दशमीच्या दिवशी त्याचा वध केला. यावरून हा दिवस दैवी शक्तीच्या विजयाचे प्रतीक ठरला. पांडवांची कथा. वनवास काळात पांडवांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडात लपवून ठेवली होती. दशमीच्या दिवशी त्यांनी ती परत काढली व विजय मिळवला. त्यामुळे शमी पूजनाची प्रथा सुरू झाली. दसऱ्याच्या प्रथा व परंपरा. दसरा विविध प्रांतात वेगवेगळ्या रीतीने साजरा केला जातो. महाराष्ट्रात घराघरात देवीचे नवरात्र संपल्यावर दसरा साजरा होतो. शमी पूजन. या दिवशी शमीच्या पानांची देवपूजा करून ती एकमेकांना देण्याची प्रथा आहे. शमीची पाने ही सोनं मानली जातात. एकमेकांना सोनं घ्या आणि सोन्यासारखे व्हा असे म्हणून ती दिली जातात. यामागे परस्पर स्नेह वाढवण्याचा संदेश आहे. सरस्वती पूजन. विद्यार्थी, कलाकार आणि व्यापारी आपली पुस्तके, लेखन सामग्री, वाद्ये, साधने यांची पूजा करतात. यामुळे विद्या, कला आणि व्यवसाय वृद्धिंगत होतो असे मानले जाते. आयुध पूजन. शेतकरी आपली शेतीची अवजारे, कारागीर आपली साधने, व्यापारी आपली दुकाने, तर सैनिक शस्त्रे पूजतात. हे श्रम व कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे साधन आहे. रावण दहन. उत्तर भारतात दसऱ्याच्या दिवशी रावण, मेघनाद व कुंभकर्ण यांच्या पुतळ्यांना अग्नी दिला जातो. यामागे सत्याचा विजय आणि असत्याचा नाश हा संदेश असतो. दसऱ्याचे सामाजिक महत्त्व. दसरा हा केवळ धार्मिक सण नाही तर सामाजिक ऐक्य आणि एकोपा वाढवणारा उत्सव आहे. एकमेकांना सोनं देताना समाजातील आपुलकी व आपसी संबंध वृद्धिंगत होतात. व्यापारी वर्गासाठी दसरा नवीन उपक्रम सुरू करण्याचा दिवस असतो. शाळा, महाविद्यालये, कार्यालये येथेही विशेष कार्यक्रम होतात. सैनिकांसाठी हा दिवस शौर्याचा आणि कर्तव्य भावनेचा स्मरण दिन मानला जातो. सांस्कृतिक पैलू. दसऱ्याच्या दिवशी घरोघरी गोडधोड पदार्थ बनवले जातात. पुरणपोळी, शेवई, करंजा अशा पदार्थांचा आस्वाद घेतला जातो. महिलांमध्ये हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मंडळांमार्फत रावण दहन, शमी पूजन सोहळे, नाट्यप्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. ग्रामीण भागात घोड्यांची शर्यत,
कुस्ती, विविध खेळ यांचे आयोजन केले जाते. आधुनिक संदर्भ. आजच्या आधुनिक युगात दसरा अजूनही तितक्याच उत्साहाने साजरा केला जातो. परंतु त्यामागील सत्याचा विजय हा संदेश लक्षात घेणे अधिक गरजेचे आहे. भ्रष्टाचार, अन्याय, अज्ञान, दारिद्र्य, स्त्री-पुरुष भेदभाव अशा दुष्ट शक्तींवर मात करणे म्हणजे खऱ्या अर्थाने दसरा साजरा करणे होय. आजच्या पिढीने दसऱ्याचा सण फक्त आनंदापुरता न मानता त्यातील तत्वज्ञान जीवनात आणले पाहिजे. उपसंहार. दसरा हा आनंद, उत्साह आणि विजयाचा सण आहे. या सणातून आपल्याला हे शिकायला मिळते की कितीही अडचणी आल्या, कितीही दुष्ट शक्ती आल्या, तरी शेवटी सत्य, सद्गुण आणि प्रामाणिकपणा ह्यांचाच विजय होतो. म्हणूनच दसरा हा सद्गुणांचा, शौर्याचा आणि सामाजिक ऐक्याचा विजय दिन आहे. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढील विषय कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.